आजकाल लोकांना माणसं आणि माणसांपासून दुरावत होत चाललेत. ती माणुसकी नाही राहिलेली आता. विचार भिंतीमध्ये राहतात तेव्हा तुमचे विचार तेवढे संकुचित तेवढेच जीवनात हेल्दी राहायचं असेल आणि चांगलं एक सर्टन लाईफ जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर स्ट्रेसमुक्त राहा आणि सुखी राहा. त्या कोरोनाचा सी जरी समोर आला तरी आत्ताही घाम फुटतो. कोण केव्हा इन्फेक्ट होईल आणि केव्हा तो जाईल याची काहीच गॅरंटी नाही. या गोष्टीमध्ये खूप जण दगावली गेली सर. तो विषयच असा होता करोना, म्हणजे खूप लोकांच्या तर प्लेटलेट्स कमी झालेल्या त्या वाढतच नव्हत्या, त्यासुद्धा आम्ही वाढवायला औषधं द्यायचो. सर ह्या कोविड नंतर असं म्हणतात की कोविड पॉझिटिव्ह झाला, माणसं निगेटिव्ह झालीत. म्हणजे तुम्ही जो गायनॅकचा आत्ता प्रवास सांगितला, अनेक डिलिव्हरी ह्या हातांनी केलेल्या आहेत. मी जवळजवळ 3,500 ते 4,000 डिलिव्हरीज माझ्या हाताने केलेल्या आहेत. बाप रे. आत्ताच्या लहान मुलांच्या काही पेरेंट्सच्या कंप्लेंट असतात, कंटिन्यू दिवसभर उड्या मारत असतात, एक जागेवर बसत नाही. काय होतं आजकाल बंद दरवाजा संस्कृती आहे की आपल्या सिटीमध्ये ग्राउंड्सच गेलेत. स्ट्रेसमुक्त राहणं गरजेचं आहे. काय होतं काय सर हे? एक स्ट्रेसच आहे. मुलांना सुद्धा पेरेंट्स खूप स्ट्रेस देतात. तेव्हा ते कधी कधी वेळ पण निघून गेलेली असते. जर तो पेशंटचा तो सिम्पटम कॅच करू शकला आणि त्याच्यावर जर औषध दिलं तर डायबिटीस काय, तुम्ही कॅन्सरसुद्धा बरा करू शकता. बापरे. नमस्कार. समा जोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. नमस्कार. समा जोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आज आपण ज्यांच्याबरोबर पॉडकास्ट ज्यांचा घेणार आहोत, ज्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत, ते LCEH BHMS MD होमिओपॅथीमधलं एक खूप मोठं नाव, डॉक्टर अरुण महाजन सर. नमस्कार सर. मला हे अशक्य वाटतं की ह्या मोकळ्या गप्पा सीझन 3 मध्ये आपण आलात आणि असं वाटतं की स्वप्नपूर्ती झाली आमची, कारण सर स्वतः येणं, आम्ही सर सगळेजण आम्ही आपल्याला फॉलो करतो विचारांनी. तुमचा जादूचा हात आहे, आपण जादूचा हातच म्हणूयात, कारण लोकांना आजारी पाडणारे लोक भरपूर असतात, पण बरं करणारे हे परमेश्वराच्या जवळ असतात असं म्हणतात. तर तसं मी जास्त स्तुती करत नाही, कारण पण आम्हाला आम्हा सगळ्यांना बरं वाटतं की जेव्हा तुम्हाला फोन केला जातो का तुम्ही जे काही आम्हाला होमिओपॅथीची औषधं देतात, ते जे काही 30 थेंबांमध्ये तुमच्या औषधातली जी जादू आहे ती माणसाला एकदम खणखणीत बरं करते. तर आज आपला विषय आहे होमिओपॅथी आणि आपण खूप साऱ्या सरांशी गप्पा मारणार आहोत, मोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत डॉक्टर अरुण महाजन सरांचा आत्तापर्यंतचा प्रवास, संघर्ष, आलेले अनुभव. सर, मला पहिला प्रश्न मी आपल्याला विचारतो की लहानपणी तुम्हाला असं कधी वाटलं होतं की तुम्ही या होमिओपॅथी डॉक्टरकीच्या क्षेत्रात येणार आहात? बेसिकली लहानपणापासून मी डॉक्टर व्हावं ही माझी इच्छाच होती. लहानपणापासूनच? अगदी लहानपणापासून. काय होतं, माझ्या वडिलांना अस्थमा होता. बरं. आणि रात्री पहाटे कधी त्यांना अटॅक आला, आम्ही खेड्यात राहायचो आणि खेड्यात एकच डॉक्टर होते. मूळ गाव कुठलं सर आपलं? आमचं जळगाव जिल्ह्यात बामण म्हणून गाव आहे. अच्छा. तर त्यांना जर दम्याचा अटॅक आला तर आम्ही रात्री असा जीव मुठीत धरून डॉक्टरकडे जायचो, कारण रस्त्यात कुत्रे भुंकायचे येतेच. आणि ते डॉक्टर सांगितलं तर ते वरून औषधं टाकायचे पहिल्या मजल्यावरून. ओके. आम्ही घ्यायचे आणि परत यायचे. कॅच करायचं. कुठे? तुमच्या गावाला. तर तेव्हापासूनची मानसिक इच्छा होती की मी डॉक्टर होणार, मला माझ्या वडिलांना बरं करायचं. वा. ही धावपळ नको आहे आपल्याला, डॉक्टर व्हायचंय. आणि तीच पण ज्या वेळेला माझा कॉलेजचा कॉल आला की तुम्ही ॲडमिशनला या, तुमचे पैसे,
फी भरायच्या अगोदर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू एक शेतकरी कुटुंबातून एक चांगल्या प्रोफेशनमध्ये जातोय. त्या प्रोफेशनमध्ये तू लोकांना बरं तर करणार आहेस, हे ठीक आहे, पण त्यांना फसवणार नाही. या गोष्टी तू जर तर मला प्रॉमिस दिलं तरच ह्या गोष्टी फी भरण्याच्या लायकीच्या आहेत. वा वा. आणि आजपर्यंत त्या गोष्टी मी सातत्याने पाळत आलो आहे. क्या बात आहे. काहीही असलं सत्य समोर ठेवायचं. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं सोडून द्या. नमस्कार. पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की कोणाला पटलं नाही असं झालंच नाही. प्रत्येक जण जो माझ्यापर्यंत पोहोचला तो माझ्यापासून दूर कधी गेलाच नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी काही निर्णय घ्यायचा असेल तर नाही, महाजन सरांना विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही. ऑपरेशन करायचं असेल, हे काय वाटेल ती गोष्ट असली तरी ते विचारल्याशिवाय नाही घेत. म्हणजे हा एक कन्सेप्ट आहे की जे माझ्याकडे आले ते मी फॅमिली डॉक्टर म्हणूनच त्यांचा राहिलो. बरोबर आहे. आणि तोच प्रवास माझा पुढे चालू राहिला आहे. आता जवळजवळ 42 वर्ष पूर्ण झालेत. 42 वर्ष पूर्ण झाले सर. आणि त्यातले 7 वर्ष मी मेडिकल ऑफिसर म्हणून आमच्या कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये काम केलं. हो. जे 24 अवर्स ऑन ड्युटी. हो. आणि तिथली आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की मी इतर सगळ्या विषयांवर तर ते काम करतच होतो. कुठल्याही पेशंटला मला वाव होता की तुम्हाला जर वाटलं की ह्या पेशंटला होमिओपॅथी द्यायला पाहिजे तर तुम्ही देऊ शकता. हा मला एवढं मोकळीक मला त्यावेळेला होती. आणि नॉट ओन्ली दॅट, मला आमचे सुपरिटेंडेंट जे होते डॉक्टर्स, आमचे सुपरिटेंडेंट, त्यांनी मला होमिओपॅथीच्या अंडर गायनॅक OPD दिली होती. म्हणजे गायनॅक या विषयावर माझा त्यावेळेला एवढा होल्ड होता की त्यांनी मला गायनॅक OPD दिली होती की यू ट्रीट गायनॅक पेशंट्स अंडर होमिओपॅथी. वा वा. म्हणजे त्याचा असं झाला की शेवटी त्या ट्रीटमेंटमध्ये मी जवळजवळ 3,500 ते 4,000 डिलिव्हरीज माझ्या हाताने केलेल्या आहेत. बाप रे. म्हणजे एवढा प्रदीर्घ अनुभव मला गायनॅकमधला त्यावेळेला तिथे मिळाला. नॉट ओन्ली दॅट, पण प्रत्येक सर्जिकल, गायनॅक काय असेल ते कुठल्याही विषयामध्ये मला तिथे वाव मिळत गेला आणि मी ट्रीट करत गेलो. आणि ते जे ट्रीटमेंट होती की समोर पेशंटच्या समोर जे काही तडफडतोय तो पेशंट, काय होत आहे त्याला औषध द्या, बघा, ह्या सगळ्या गोष्टी बरे होईपर्यंत आम्ही आमच्या डोळ्याने बघायचो. त्याच्यामुळे झालं असे की जो प्रत्यक्ष अनुभव आणि औषधीची किमया या दोघींमुळे मला पेशंटला कुठल्याही आजारावर तुम्ही आणा, कुठलाही आजार हा महत्वाचा भाग नाही. मी आता माझ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणाला खोकला झाला का कोणाचं पोट दुखतंय का कोणाचं डोकं दुखतंय तर मी त्यांना म्हणतो एक काम कर, मी तुला व्हॉट्सअपवरती एक नंबर शेअर करतो आणि त्यांचं नाव तो व्हॉट्सअपवरती रिप्लाय येतो, डॉक्टर अरुण महाजन. मग मी त्यांना व्यवस्थित स्पष्टपणे सांगतो की इथे पाटील आर्केडच्या समोर आणि वरती ते तुमचं जुनं ऑफिस पहिल्या मजल्याचं. आता ते ऑफिसला नाही म्हटलं तरी 25 वर्ष झाली असतील. 73ला मी तिथे गेलो. आता पाटील आर्केडच्या इथे 1973 पासून ऑफिस आहे. अरे बापरे. तिथे म्हणजे त्या संपूर्ण बिल्डिंग मध्ये पहिलं ऑफिस जर कोणा सुरू झालं ते आपलं असेल. 25 नाही जास्त वर्ष झाली सर त्याला. म्हणजे तुम्ही जो गायनॅकचा आता प्रवास सांगितला, अनेक डिलिव्हरी ह्या हातांनी केलेल्या आहेत तुम्ही सांगितलं. सर मला एक असं फार एक कॉमन प्रश्न आहे की तुमच्या घरात तुमच्या सौभाग्यवती तुम्हाला तुमचा मुलगा तेही डॉक्टरच आहेत, त्यांनी तो वारसा पुढे नेला असं म्हणता येईल आपण? हो. बेसिक माझ्या यशाचं कारण जर पाहिलं तसं तर माझ्या सौभाग्यवतींनी मला त्या बाबतीत खूप मोठी मदत केली आहे. वा. त्यांनी मला असं कधीच म्हटलं नाही की तुम्ही जाऊ नका, मला जायचं आहे, हो तुम्ही जा, तुम्ही तुमचं काम करा. वा. पोरांचं काय, तुम्ही मला पोरांच्या पैशांची फी द्या, मी पोरं सांभाळते, त्यांचं शिक्षण. माझे तिन्ही मुलं खूप हायर एज्युकेशन. तिन्ही मुलं बरोबर. मोठी मुलगी डॉक्टरच आहे, ती MD झालेली आहे. MD झालेली आहे. दुसरी मुलगी ती BE MBA, तिच्याकडे 3 डिग्री आहेत MBA. 3 डिग्री आहेत बरोबर. आणि मुलगा आता तोही MD झालेला आहे, तो माझ्याबरोबर प्रॅक्टिस करतो. तुमचे 2 मुली आणि एक मुलगा. मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या घरामध्ये जेव्हा वहिनींना सर्दी खोकला होतो का समजा वहिनींना डोकं दुखत असेल तर ते तुमचं औषध घेतात? आता माझा नातू आहे, 2 वर्षाचा आहे तो, नाही त्यात झालं आमच्याही अगदी 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 डोक्यावरून पाणी म्हणजे क्रोसिन.
हो ना. त्याच्यापेक्षा नाही जास्त. पण मग हे सगळे तुमचाच रेफरन्स घेतात आणि म्हणतात की सर औषध बनवून द्या. हो, सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझी सून मला म्हणते, पप्पा त्याची नाडी बघा आणि मला काय सांगायचं द्या. एक वातावरणच भारी असेल, सुंदर असेल. येस. सर, आपण आता तुम्ही सांगितलं की तुमच्या नातवाची तुम्ही नाडी चेक करता. समजा खोकला, सर्दीची फार अशी पिटुक्लेशिया काय म्हणतो आपण, व्हायरस म्हटलं तरी चालेल ना यांना. हे पिटुक्लेशिया व्हायरस आहेत. आता आम्ही 30च्या पुढे आहोत. आम्ही तुमच्याकडे लहानपणापासून येतो. अगदी लहानपणापासून, म्हणजे लहान असल्यापासून. पहिली दुसरीत होतो आम्ही. अगदी अगदी. सर, तेव्हा आहे ना मला आठवायचं की आम्ही 2 वर्षातनं एकदा यायचो तुमच्याकडे. नाही, त्याला कारण होतं. म्हणजे आम्ही 2 वर्षातनं एकदा यायचो की सर आता उंची, मी तर तुमच्याकडे फक्त यासाठी आलो की सर माझी उंची किती वाढेल. तेव्हा तुम्ही मला म्हटलं वाढेल. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की सर, आत्ता 2025 मध्ये आपण लॉकडाऊन आणि कोरोनाला या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता नाही आणत, त्याच्यावर आपण त्याच्यावर बोलणार आहोत. पण सर, मी पाहतोय आता की शाळेत जाणारे जे बाल विद्यार्थी आहेत, मुलं आहेत 2 वर्षापासून ते खूप पटकन आजारी पडायला लागलेत सर. बेसिक काय झालंय की आपल्या सिटीमधला पोल्युशन लेवल खूप वाढले आहे. त्याचबरोबर आपण जे काय अन्न खातोय ते आपल्याला किती शुद्ध आणि किती सकस मिळतं आहे आपल्याला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही. त्याच्यामुळे इम्युनिटी लेवल मुलांच्या खूप कमी आहेत, खूपच कमी आहेत. आणि मग काय होतं की 4-4 मुलांमध्ये, मुलांना, लहान मुलांना हे कळत नाही की हा आजारी आहे मग याच्याबरोबर खेळायला नको असं नाही. हो, ते सगळं बरोबर. आमच्या काळात होतं बरं का आधी, म्हणजे तुमच्याही काळात होतं की एखाद्याला कांजण्या आल्या तर त्याला घरी पाठवून द्यायचे. पण आता तसं होत नाही. आता काय, मुलं आजारी असली तरी पेरेंट्स त्यांना शाळेत पाठवतात. पण मग हे चुकीचं आहे ना. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. आजारी असेल तर 2 दिवस मुलांना सर्टिफिकेट द्या, नका पाठवू. कारण त्याच्यामुळे ते पसरतं आणखी. त्याच्याबरोबर त्याचे 4 आणखी मित्र ते आजारी पडतात. बरं, इम्युनिटी कमी असल्यामुळे काय होतं की तो पटकन कॅच करतात, घरी आले की तापात पण फणतात. सर, आम्ही 3, 4, 5 ताप होतो पोरांना. आता 1 तापाच्या पुढे त्या काळात नाही, आता तापाची ग्रेड वाढली आहे. कारण काय झालंय की इम्युनिटी लेवल इतक्या कमी झाल्या आहे की मेंदूला ते कळतच नाही की आपण हा ताप कसा कंट्रोल करावा. अरे बापरे. त्याच्यासाठी आपल्याला मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठीच औषधं द्यायला लागतात. नॉट मुलंच नाही तर आजकाल काय झालंय की IT वगैरे मध्ये असलेली लोक व्यायामच नाही, व्यायामच बसूनच आहे, फक्त बसतात आणि त्यांचे फक्त डोळे हलतात आणि बोटं हलतात. हो, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बरोबर आहे सर. तिथून उठले की झोपणार, खाणार, पिणार, झोपणार. झालं. म्हणजे मग इम्युनिटी वाढणार कुठे वाढणार? घाम निघाला पाहिजे. हे एक आहे कारण. औषधी नुसतं काही काम करत नाही. आता होमिओपॅथीमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठीची खूप छान औषधं आहेत. आम्ही त्याचा वापरही करतो, त्याचा उपयोगही होतो. पण कसं असतं की तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत हे पोहोचवणार कुठे, कसं पोहोचवणार? लोकांना असं वाटतं की पटकन 4 गोळ्या घेतल्या की आपण बरं व्हायला पाहिजे. तसं कुठल्याच आजाराबाबत होत नाही. जर सर्दीबाबत होत नाही तर बाकीच्या आजाराचा प्रश्नच येत नाही. पण तुम्ही जर थोडा वेळ दिला, थोडी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली होमिओपॅथीची, तर तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढते, तुमचे कॅच म्हणजे तुम्हाला ॲलर्जिक कॅच होण्याचेही हे वाढतात, कमी होतात. आणि तुमची बेसिक इम्युनिटी वाढल्यामुळे, तुमची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला इतर आजार होण्याची शक्यता खूप कमी होते. बरोबर आहे. आता माझ्याकडे जेवढे मुलं येतात, लहान लहान मुलं, ते त्यांच्या पेरेंट्स खूप खुश असतात. कारण काय, ते म्हणतात की नाही, तुमचे औषध सुरू केल्यानंतर याला सर्दी नाही झाली. उदाहरण समोर आहे. उदाहरण किंवा झाली सर्दी तरी ते 2 दिवसात लगेच काय कंट्रोल करता येते. म्हणजे मला तुम्हाला सॉरी, या देशातील, जगातील सगळे जेवढे डॉक्टर बंधू भगिनी आहेत त्या सगळ्यांना आमचा सलाम, तुम्हालाही सलाम. कारण कोविडमध्ये खरंच सगळ्या डॉक्टर्सनी दाखवलं, दिसलं, एक दैवी ताकद दिसली त्यांच्यातली. तर आता हा होमिओपॅथिक वरचा विषय आहे. पण मी आपल्या सगळ्यांना परत एकदा ह्या चॅनलमधनं नमस्कार करतो आणि धन्यवाद म्हणतो. पुढचा जो प्रश्न आहे तो मला विचारायचा आहे, तो माझ्या स्वार्थासाठी असं समजा. मला आहे ना, आत्ता आय एम 30+, कधी कधी आमच्या ग्रुपमध्ये, आता हा जो कॅमेरामॅन आहे आमचा, त्याला मध्यंतरी, तुझं नाव विसरलो मित्रा, स्वप्नीलला खूप सर्दी झाली होती आणि त्यांनी तो मास्क लावला होता. तो 2-3 वेळा शिंकला आणि मलाही ते थोडंसं लागलं.
मी घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या बॉटल्स असतात त्याच्यातले ते 30 थेंब टाकले आणि मी त्या 60 गोळ्या टाकल्या आणि तुम्ही दरवेळेस सांगता की ते अर्ध्या तासाला एक तासाला एक चमचा प्यायचा, पण मी तो पूर्ण ग्लास पिऊन टाकला. दुसऱ्या दिवशी काहीच नाही, फिनिश्ड. म्हणजे मी ठणठणीत होतो. हे काय रहस्य आहे सर? ही काय जादू? रहस्य असं काही नाही. मला तुमची तब्येत माहिती आहे. तुम्ही नाडी तपासली. नाडी तपासून म्हणा किंवा मला लहानपणापासून तुम्हाला ट्रीटमेंट देतोय म्हणा, एकदा तब्येत तुमची कळली की मग तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी या. ओ बर. मग मी तुम्हाला त्या अगदी अर्लिएस्ट याच्यामध्ये मी तुम्हाला बरा करू शकतो. कारण इतक्या पटकन होणं आणि त्यानंतर काय होतं की म्हणजे जसं ॲलर्जी आता आजकाल मुलांना खूप व्हायला लागली. खूप होते. म्हणजे अचानकच अंगावरती खूप असे लाल लाल पॅचेस यायला लागतात. सर हे सगळं तेव्हा नव्हतं आमच्या वेळेस. नाही नव्हतं म्हणजे काय, हे आता सगळे हे पोल्युशनचा भाग आहे. हो हो, पोल्युशनचा भाग. आणि आपल्या खाण्यात येणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या किती प्युअर आहेत, किती चांगल्या आहेत, किती प्रोटीनयुक्त आहेत, किती ते काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे तुमच्या इम्युनिटीपासूनच त्या अंदाजून तयार झालेलं आहे. मग आता अनेक असे पालक मंडळी हा इंटरव्ह्यू ऐकतायत. अनेक लोक तुम्ही येताय म्हणून खूप उत्साहात आहेत की आज त्यांना खूप काही गोष्टी समजणार आहेत. तर कसं बॅलन्स आणि डाएट असावं लहान मुलांचं, काय नेमकं? आता तुम्ही जे म्हणताय की ज्या गोष्टी आता कशा येत आहेत, प्रॉडक्ट्स काय येतात आपल्याला माहिती नाही, खाण्यातनं खूप काही गोष्टी आहेत, तर काय नेमकं पोषण कसं असलं काय? असं काही नाही, पण बेसिक खाणं आपलं वरण भात भाजी पोळीचं असावं, ही एक. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पेरेंट्स आजकाल मुलांना पटकन सगळ्या गोष्टीची टेस्ट देत नाहीत. हे नको द्यायला, ते नको द्यायला, तसं खायला नको, तसं खायला नको, आणि हे प्यायला नको. बेसिक लहान मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच सगळ्या ज्या गोष्टी पुढे ते मागणार आहेत त्या सगळ्या गोष्टींची टेस्ट डेव्हलप केली पाहिजे. ॲट द सेम टाईम तुम्ही त्यांना एक आपलं ट्रेडिशनल फूड काय आहे याची पूर्ण टेस्ट त्याला दिली पाहिजे. होतंय काय की आपण एकच कुठलं तरी फॉर्म्युला त्याला देत राहतो. हां, आणि होतंय असं जबरदस्ती नाही, मग नंतर तो काहीच खात नाही. हो ॲक्च्युली. म्हणजे भाजीकडे नको, भाजी नको, मला हे नको, मला ते नको, मला म्हणजे त्याला फक्त त्याच गोष्टी तुम्ही चारल्या ज्या त्याला पाहिजे असतात आणि तोच तो मागायला लागतो. तो 4-4, 5-5 वर्षाची मुलं पोळी भाजी खाऊ शकत नाही. खाऊ शकत सर, नाही खात. बिस्किट्स असतात हातात. हां, म्हणजे हे चुकीचं आहे. ते पेरेंट्सही चुकतात. मग या लहानपणापासून जर का तुम्ही मुलांना सगळ्या ट्रेडिशनल गोष्टी खाण्याची सवय लावली तर हा प्रॉब्लेम येतच नाही. आणि तुम्ही जर त्यांचं इंटेक चांगला असेल तर मुलांची इम्युनिटी लहानपणापासूनच चांगली होईल. मग त्याला होमिओपॅथीची औषधं किंवा इतर कुठली औषधं सुद्धा द्यायची गरज पडत नाही. तुम्हाला ते इम्युनिटी वाढवणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि तेवढ्यासाठी मग काय होतं, ह्या गोष्टी पेरेंट्स चुकतात आणि मग ते सुधारवण्यासाठी आमच्याकडे येतात. आणि मग तेव्हा एक रिग्रेट असतो त्यांना. हो, असतोच. तर मला ह्या माध्यमातून एक गोष्ट आपल्यापर्यंत आणायची की आजकाल ना मी खूप ऐकतो ही गोष्ट. आपण लहान मुलांच्या विषयावर का बोलतोय, कारण लहान जे मूल आहे तेच मोठं होणार आहे. म्हणजे सुरुवात संस्कारांची ही बालवयात होणं फार महत्वाचं. म्हणून मी जास्त टार्गेट लहान गोष्टींकडे करतो, म्हणजे ते मोठं होणार आहे. म्हणजे आत्तापासूनच जर त्या पद्धतीची ट्रीटमेंट आपण करायला लागलो तर पुढे जाऊन एक सुवर्ण आयुष्य असू शकतं. करेक्ट. एक सकारात्मक आयुष्य असू शकतं. आत्ताच्या लहान मुलांच्या काही पेरेंट्सच्या कंप्लेंट असतात की आमचा मुलगा, आमची मुलगी घरी व्यवस्थित जेवतात, एकदम मस्तपैकी खातात, पण ते अंगाला लागत नाही कारण ते कंटिन्यू दिवसभर उड्या मारत असतात, एक जागेवर बसत नाही. ह्या गोष्टीवरती आपलं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली मुलांनी आजकाल काय झालं आहे की आपल्या सिटीमध्ये ग्राउंड्सच गेलेत. सगळ्या ग्राउंडवर कोणी हल्ला केलाय माहिती नाही, पण ग्राउंड गेलेत सगळे. कुणाला खेळायला पाठवायचं मुलांना तर कुठे पाठवायचं. मला नेहमी असं वाटतं की आपल्या मुलांची डेव्हलपमेंट जर खूप चांगली व्हायची असेल तर तुम्ही घर एका मोठ्या कॉलनीत घ्या. वा. जेणेकरून त्या कॉलनीमध्ये तुम्हाला खेळायला मुलं आणि मुलांना मुली मिळतील. काय होतं आजकाल, बंद दरवाजा संस्कृती आहे. शेजारी शेजारच्याला काही पत्ता नाहीये. पत्ता नाहीये. त्याच्यामुळे मुलं
खेळतील कुठे, मग ते काय करतात, घरात उड्या मारतात. मग तुमची तोडफोडही करतात, ते तुमचे सोफेही खराब करतात. हो हो हो. ह्या सगळ्या गोष्टी होतात, कारण काही बाहेर ग्राउंड नाही आहे. मग तुमची मुलं जर का व्यवस्थित खातात पितात आणि ते घरात उड्या मारतात, नॉट नेसेसरी की त्यांची तब्येत जाड व्हायला पाहिजे. त्यांची इम्युनिटी फिट पाहिजे, इम्युनिटी चांगली पाहिजे. ते फिटनेस म्हणजे ते 4 चौघात गेले काय कशात गेले घेऊन त्यांनी काहीच व्हायला नको. ही गोष्ट होण्यासाठी एक व्यायाम लागतो आणि दुसरं समजा लागलं तर औषध लागतं. औषध हा सेकंडरी हां, पण होमिओपॅथीमध्ये त्याची पूर्णपणे आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. अच्छा. पण मुलांच्या अंगी लागणं म्हणजे तो जाड दिसणं किंवा गुटगुटीत दिसणं याच्यापेक्षा त्याच्या ऍक्टिव्हिटीज किती आहेत ते बघा. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं दिलंय आणि हे अगदी बरोबर आहे की जे व्यवस्थित त्यांचं पोषण होत आहे, व्यवस्थित घरातली पोळी भाजी खातायत, सकाळी उठल्यानंतर दूध पितायत आणि दिवसभर दंगा करतायत, आई वडिलांचे जे काळे केस आहेत ते पांढरे होत चालले तर ते पोरं ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्हच पाहिजे मुलं. मला हा प्रश्न असा विचारायचा फिरून, तुम्ही लहानपणी कसे होता? आता मी तुम्हाला एक इन्सिडेन्स सांगतो. खेड्यापाड्यामध्ये तसं खूप काही नसतं. आता जनरली मी लहान असताना माझे चुलत भाऊ वगैरे ते खूप मोठे होते. मी सगळ्यात लहान होतो. आताही लहानच वाटतं सर आपण. तर बेसिकली त्यावेळी असं होतं की मी इतका खोडकर होतो की मी आलो की लोक बाजूला होऊन जायचे. अच्छा. म्हणजे मी काय करेल कोणाला काही सांगता येत नाही. तर माझ्या वडिलांनी माझ्या कमरेला एक घुंगरू बांधलं होतं. ओ बापरे. की मी आलो पळत की माझ्या घुंगरू वाजायचं की ते माझ्या वहिन्या वगैरे जे राहायचं भावांच्या बायका त्यावेळी लगेच बाजूला होऊन जायचं. त्यांना कळायचं की आता हा आलाय डॉक्टर अरुण महाजन आले. म्हणजे खोडकरपणा हा अगदी अंगात भिजलेला होता. पण आम्हाला तेवढे संस्कार तसेही होते की आम्ही तेवढ्या खोडकरपणातही आम्ही तेवढा अभ्यास करायचो. वा. त्यावेळेला मला तर माहिती आहे की मी जोपर्यंत 5वीत होतो तोपर्यंत आमच्या गावात इलेक्ट्रिसिटीच नव्हती. ओ. कंदील होते. तुम्ही बापरे 1957 त्यावेळी आमच्या गावात म्हणजे रस्त्यावरही ग्रामपंचायतीचे कंदीलच राहायचे. कंदील असायचे. काळ फार भारी होता ना सर. खूप चांगला होता तो. खूप चांगलं खायला मिळायचं. अरे हा, घरातलं खायचं, पौष्टिक खायला मिळायचं, शेतातलं खायला मिळायचं, ऑर्गॅनिक मिळायचं. आणि एवढंच नाही तर आम्हाला सकाळी एक सवय होती म्हणजे लावलीच होती राधर. तांब्या घ्यायचा, तांब्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची. हो. आणि तो तांब्या घेऊन आमच्या गुरांकडे म्हणजे गुरखान्यात जो असतो तिथे जायचं. तो तांब्या घेऊन आमच्या दूधवाला तर दूध काढून त्या तांब्यात हे करायचा, त्या पाण्यात तांब्यामध्ये हळद टाकली आहे त्याच्यामध्ये तो घ्यायचा. पूर्ण तो तांब्या भरला की तो आम्हाला द्यायचा आणि आम्ही तो तिथेच प्यायचा. म्हणजे आजकाल हे बॅक्टेरिया वगैरे असलं काही नव्हतं तेव्हा. तापवायचंच नाही दूध, अटकच. तुम्ही तिथेच जायचं, तिथेच धारोष्ण दूध प्यायचो आम्ही. आम्ही सगळे बहीण भावंडांसाठी तेवढं 3 गायी ठेवलेल्या होत्या. रोज उठल्यानंतर ब्रश केलं की पहिले तांब्या घेऊन तिथे जायचं. काय असेल हो त्याच्यात, म्हणजे काय याच्या मागची काय सायन्स आहे? इम्युनिटी. हळद तुमच्या इम्युनिटीसाठी हे करतं आणि धारोष्ण दुधामध्ये सगळंच असतं. त्याच्यामुळे ती इम्युनिटी आमची तशी वाटली ती कधी आम्हाला असं आठवत नाही की आम्ही तापाने फणफणलो ना आजारी पडलो घरात राहिलो. कधीच नाही. तुम्हाला कधी ह्या काळात ताप वगैरे आला होता? नाही. कोरोनाच्या काळात सुद्धा मला ताप आला नाही आणि आम्ही ते फुल काम केलं कोरोनाच्या काळात. सर तुम्ही कोरोनाचा विषय काढला, आपण त्याच्यावरती बोलणार आहोत. आता तुम्ही तुमच्या गावातला विषय काढला, त्यावेळेसची माणुसकी आणि आत्ताची माणुसकी खूप फरक आहे. काय वाटतं तुम्हाला? खूप फरक आहे. नाही, त्यावेळेला गावात जर का एखाद्याची डेथ झाली तर सगळा गाव उभा राहायचा. आता नाही होत. ती माणुसकी नाही राहिलेली आता. तुम्ही आत्ताच म्हटलात की शेजारी कोण राहतं हेही लक्षात नाही येत. म्हणजे याला बंद दरवाजा संस्कृती जे म्हणतो आपण. आणि हीच का खरी महत्वाची इम्युनिटी आहे. मानसिक इम्युनिटी म्हणजे लोकांच्या सहवासात राहणं, लोकांना साथ देणं, 4 चौघात राहणं आणि आपल्या विचारांना चालना देणं. तुम्ही काय होतं, तुम्ही 4 भिंतीमध्ये राहता तेव्हा तुमचे विचार तेवढे संकुचित राहतात. तुम्ही तुमचे विचार
कोणाला शेअरच करू शकत नाही. रस्त्यात जर कुठला ॲक्सिडेंट झाला तर 50 लोक त्याला पाहतात, पण जवळ कोणी जात नाही. उचलून कोणी आत ठेवत नाही. आणि जो नेतो, आत्ताच्या गाईला पोलिसांनी सुद्धा ते खूप चांगलं सहकार्य केलं की जो नेतो त्याला ते त्रास देत नाहीत ॲक्च्युली. पण पूर्वी खूप त्रास व्हायचा. हा काही गोष्टी येणाऱ्यांनाच ते हे करायचे, ते काही गोष्टी होत्या तेव्हा. पण तेवढी माणुसकी आता नाही दिसत. नाहीये. सर मला हे तुम्हाला बोलता बोलता विचारायचंय, तुम्ही कोरोनाचा विषय काढला, त्या कोरोनाचा सी जरी समोर आला तरी आत्ताही घाम फुटतो सगळ्यांना. खरं आहे. लटलट कापायला तो विषयच असा होता कोरोना की कोण केव्हा इन्फेक्ट होईल आणि केव्हा तो जाईल याची काहीच गॅरंटी नाही. काय होतं काय सर हे काय 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 नाही, हा विषाणू होता. हे खरंय विषाणू होता? विषाणूच होता. आता हा नॅचरल होता का कोणी तयार केलेला होता याच्याबद्दल अजूनही सगळे लोक साशंक आहे. हां, पण तो विषाणूच होता. आणि तो डायरेक्ट तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर अटॅक करायचा आणि घालायचा. पण त्याच्यातही आम्ही आता त्या वेळामध्ये आम्ही होमिओपॅथीचं असं एक किट डेव्हलप केलं होतं की 6 दिवसांमध्ये कोरोना निगेटिव्ह टेस्ट यायच्या. 6 दिवसात. मला ऍडमिट करू नका. मला अनुभव आहे. हो. माझ्या घरातल्यांना, माझ्या आईला कोविड झाला होता. हो. आणि तिला मी कोणालाच मी माझ्यापर्यंत जो पोहोचलो त्याला मी कोणाला हॉस्पिटलपर्यंत जाऊ दिलं नाही. माझ्याकडे हजारो लोकांनी माझी कॉन्टॅक्ट केला त्या किटसाठी. किट द्या. माझ्याकडे लोक यायची, अशी 10-15 ॲड्रेस द्यायचे, सांगायची की एक किट या 15 ॲड्रेसवर पाठवून द्या. जे तुमच्याकडे लोक आली ती सगळी कोरोना निगेटिव्ह झाली? एकही कोरोना पॉझिटिव्ह राहिलं नाही. म्हणजे ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचलं त्यांना हॉस्पिटलपर्यंत जायची वेळ आली नाही, त्यांना ऑक्सिजन लावायची गरज पडली नाही, ते घरातच बरे झालेत आणि सगळे सुखरूप, अगदी सुखरूप आहे. एकही माझ्या दवाखान्यात माझ्यापर्यंत पोहोचलेला कोरोना पॉझिटिव्ह माणूस एकही त्याची डेथ झालेली नाही आहे. एकही नाही. आणि दॅट टू मी नेहमीपेक्षा त्या काळात जास्त काम केलं. मी 18 तास काम केलं रोज. हो सर. त्यावेळेला सकाळी 9 वाजता गेलो की मी रात्री 1 वाजता परत यायचो घरी. सर त्या काळात असं तुम्हाला असं कधी खूप असा ढसाढसा रडत कोणाचा फोन आलाय की त्यांना झालं काहीतरी करा सर, खूपच डेंजरस? यायचे ना फोन यायचे. कसं? आणि मला कधी काही तर हॉस्पिटल्समधून फोन यायचे की हो तुम्हाला तुमच्याकडे एक मी माणूस पाठवलाय, त्यांच्या वडिलांचे ऑक्सिजन वाढत नाहीये, तुम्ही आमच्या अगोदरच्या 2-3 पेशंटला ते औषध दिलं होतं, ते जरा त्यांच्याकडे बघा, त्यांना द्या औषध, त्यांच्या वडिलांचं ऑक्सिजन वाढत नाहीये. आणि मी द्यायचं औषधं. म्हणजे खूप लोकांच्या तर प्लेटलेट्स कमी झालेल्या त्या वाढतच नव्हत्या, त्यासुद्धा आम्ही वाढवायला औषधं द्यायचो. म्हणजे करोनामध्ये काम इतकं छान केलं आणि सर्व इतकं प्रोटेक्टिव्ह केलं. आम्ही मास्क वापरले नाही असं नाही, मास्क वापरला आम्ही, पण आम्ही इतकं प्रोटेक्टिव्ह राहिलो की आम्हाला इतक्या लोकांमध्ये ट्रीटमेंटसाठी राहूनही आम्हाला करोना तापसुद्धा आला, साधी शिंक आली नाही. आम्ही आमची औषधं घेत होतो. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनच्या बाटल्या तर आमच्याकडून लोक अक्षरशः म्हणजे 100 बाटल्या द्या, 50 द्या, आमच्या कॉलनीत वाटायच्या, आम्हाला 300 द्या, अशा पद्धतीने न्यायची. बापरे. ज्यांना झाला, जे आमच्यापर्यंत पोहोचले त्यांना आम्ही हॉस्पिटलपर्यंत नाही जाऊ दिलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता कोरोनामध्ये कोविड नंतर लोकांनी वॅक्सिनेशन्स घेतले. हो. त्याच्यावरती तुमचं काय मत आहे सर? ॲक्च्युली वॅक्सिनेशनचे खूप साईड इफेक्ट्स आता लक्षात येत आहेत. आत्ता लोक म्हणतायत. हो. कारण काय आहे खूप लोकांना डायबिटीज झाला, शुगर, खूप लोकांना डायबिटीज झाला आणि ते इतके त्रासले त्या डायबिटीसला, अक्षरशः म्हणजे तो डायबिटीस औषधानेही कंट्रोल होत नव्हता. कोरोनामुळे डायबिटीज झालेले जी लोक ज्यांना जे माझ्यापर्यंत आले, मी त्यांचा डायबिटीस काढला, पूर्णपणे गेला विदाऊट ते आता मेडिसिन घेत नाहीत कुठलीच. त्यांचा मी डायबिटीस काढला की तुमच्या कोरोनाने झाला आहे ना, मग मी काढतो. मी त्यांना औषध देऊन त्यांचा डायबिटीस घालवला. पण सर तेव्हा तर कंपल्शन केलं होतं सगळ्यांना की हो, तुम्हाला पहिले 2 डोस ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना खूप नाही, पण त्यांना थोडेफार साईड इफेक्ट झालेले आहेत. पण ज्यांनी 3रा डोस घेतला त्यांना मात्र खूप झाले.
पण सर ती तर लसच होती, ती लसच होती, पण त्या 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 लसीचा खूप साईड इफेक्ट झालेले आहेत लोकांना. उदाहरणार्थ जसं शुगर, म्हणजे शुगरचं झालंय, अजून काही काहींची इम्युनिटी डाऊन झाली, काही काही लोक इतके वीक झाले, दे आर नॉट एबल टू वर्क. मेंटली पण. हो, मेंटली आणि फिजिकली सुद्धा. आणि चौथी गोष्ट, आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की ह्या लोकांना त्यांची स्वतःची बुद्धी वापरण्याची सुद्धा त्यांना आता तयारी नसते त्यांची, इतके ते घालवलेले आहेत. हो, म्हणजे त्यांचे मेंटल त्यांच्या याच्यावर परिणाम झालेला. अशी लोक आमच्याकडे आलेत की ज्यांना त्या व्हॅक्सिन्स घेतल्यानंतर हे प्रॉब्लेम आलेत. म्हणजे काही गोष्टीचा वॅक्सिनचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. फायदा तर झाला आहे लोकांना, हो. पण त्याच्यापेक्षा आत्ता त्याच्या उशिरापर्यंत त्याचे तोटे लक्षात येत आहेत. पण हे सगळ्यांनाच होतं असं नाही. ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना काहीच नाही. मग ते वॅक्सिन घेतलं आणि मग ते त्याचं काम करून निघून गेलं ना. हा, पण एक मात्र झालेलं आहे, बॉडीत राहिलंय ते अजून नाही. काही काहींच्या बॉडीमध्ये राहिले असतील ते, कारण नाही, कारण काय, त्यांनी जे काय औषधं दिली गेली त्यावेळी हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये दिलेल्या औषधांचे साईड इफेक्ट इतके होते की तो व्हायरस गेला का नाही गेला, तो साईड इफेक्ट बघायचे का ते इफेक्ट बघायचे. कारण तेव्हा मला आठवतं कोविडमध्ये रेमडेसिवीरचं खूप भयंकर, खूप तेवढं म्हणजे लोक वेडे झाले होते सर. म्हणजे त्या रेमडेसिवीरसाठी लोक हॉस्पिटलमध्ये जायचे आणि त्याचेच जास्त दुष्परिणाम झाले. ऐक, जे होमिओपॅथीकडे आलेत, जे माझ्यापर्यंत आलेत, ते तर नक्कीच त्यांना साईड इफेक्ट राहिलेले नाही आहेत. आणि जे अगोदरपासून सुरुवातीपासून माझ्याकडे ट्रीटमेंट घेत होते त्यांना तर कोरोना झालेलाच नाही आहे किंवा झालेला नाही आहे, पण ज्यांना लो इम्युनिटी झाला तेही माझ्याकडे येऊनच बरे झालेत. हो, म्हणजे ते त्यांना कुठे धावपळ करून जायची गरज नाही पडली. बरोबर आहे. सर, हा असा तुम्ही जे सगळं सांगत होता आता कोविडबद्दल, कोविडचे पेशंट्स लोक ढसाढसा रडून तुम्हाला फोन करायचे, मला हे ऑन कॅमेरा सांगायला नक्कीच अभिमान वाटतो सरांच्या बाबतीत. आणि त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो की सर, माझ्या आईसारख्या अनेक आयांना तुम्ही तुमची ती किट दिली, अनेक बांधवांना, अनेक आजी आजोबांना तुम्ही परत त्यांच्या नातवांबरोबर खेळण्यासाठी आयुष्य दाखवलं. आता बोलताना मला खूप कसतरी होते, कारण या गोष्टीमध्ये खूप जण दगावली गेली सर. हो, खरं आहे. आणि हे करत असताना एक सगळ्या डॉक्टर लोकांनी तर इतक्या सुंदर पद्धतीने काम केलं, संपूर्ण प्रशासनाने. मग कामगार वर्गापासून ते पोलीस बांधव आणि भगिनींपासून सगळे, तेव्हा एक माणुसकी जी आता परत थोडी कमी झाली, आपण आता गप्पा मारतोय, पण तेव्हा सगळे एकजूट झाले होते. पण खूप विचित्र काळ होता तो सर. ह्या कोविड नंतर असं म्हणतात की कोविड पॉझिटिव्ह झाला, माणसं निगेटिव्ह झालीत. हो, आता तसं बघा ना सर, कोविडची एक गंमत आहे की अरे बाबा तो पॉझिटिव्ह आहे, माणसं निगेटिव्ह झाली आहेत आजकाल ना सर. तुम्ही पाहता, आता आम्ही तुमच्याकडे येतो, अनेक लोक परदेशातून लोक तुमच्याकडे तुम्हाला फॉलो करतात, तुमची औषधं परदेशात जातात, कुरिअर जातात. हो, कुठे कुठे, युएसला, सगळ्या जवळजवळ 15-16 देशांमध्ये जातात माझी औषधं. ऐक, म्हणजे कोविडच्या काळात सुद्धा माझी औषधं फेडेक्सने, मी सगळीकडे ते ज्यांनी माझ्याकडे मागितले त्यांना मी ते फेडेक्सने औषधं पाठवली आणि त्यांनाही त्यांचा तिथे अमेरिकेत म्हणा किंवा इकडे सगळीकडे फायदा झाला. खूपच मोठी कामगिरी आहे सर आपली. सर, एक नवा रोग आलाय, त्या रोगाला तो रोग आहे असं मला वाटतं, कारण आता तुम्ही अनेक जणांचे फॅमिली डॉक्टर आहात, तर फॅमिली डॉक्टर काय असतो? ऍक्च्युअली फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट खूप चांगला आहे खरं. हा, म्हणजे मेंटली साथ देणारा माणूस असं मला वाटतं. करेक्ट. मेंटली साथ देणारा, पहिली गोष्ट म्हणजे त्या कुटुंबाला सर्वतोपरी सल्ला देणारा माणूस, हा फॅमिली डॉक्टरचा कन्सेप्ट आहे. तो जो नवीन, हा जो आपण त्या रोगाबद्दल बोलतोय, असं म्हणतात की कोविड आत्ताही आहेच ना, आहे म्हणण्यापेक्षा त्याचे व्हेरियंट आलेत. म्हणजे कोविड, ऍक्च्युअल कोविड जरी राहिलेला नसला तरी त्याचे व्हेरियंट, त्याची जी भाऊ बहीण येत आहेत. पण तो जो नवा रोग आहे ना, त्या रोगाचं नाव आहे स्ट्रेस. हो, हा स्ट्रेस तर खूप मोठा रोग आहे. काय आहे सर, याच्यामुळेच खूप जास्त गडबड. बेसिक काय होतंय माहितीये का, की कुठल्याही कंपन्यांमध्ये म्हणावं की कशामध्ये म्हणावं, एक रेस आहे.
ही रेस ज्या वेळेला कंपन्या खेळतात त्यावेळी त्याचा संपूर्ण बोजा काम करणाऱ्यांवर असतो. बरोबर आहे. त्या काम करणाऱ्यावर इतका बोजा टाकला जातो की एवढं काम झालंच पाहिजे किंवा हे तुम्ही कंप्लीट केलंच पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला 12 तास लागले काय 18 तास लागले काय. सगळ्या क्षेत्रात हे आता नाही, सगळ्याच क्षेत्रामध्ये तसं झालं. हो ना. त्याच्यामुळे काय झालंय की ते काम पूर्ण करण्याचं इतका स्ट्रेस असतो. याच्या व्यतिरिक्त मग आपल्या फॅमिली स्ट्रेस आहेच. हो ना, ते वेगळेच. ते वेगळीच आहे. म्हणजे तुम्हाला लागलेला जो रोग आहे तो स्ट्रेस हा रोग जो आहे हा कामाच्या ठिकाणी आणि घरी दोन्ही ठिकाणी तो सारख्याच पद्धतीने आहे. कारण तुम्ही फॅमिलीकडे लक्ष देत नाही म्हणून घरचे तुम्हाला स्ट्रेस देतात आणि तुम्ही कामाकडे दुर्लक्ष केलं ते तुम्हाला स्ट्रेस देतो. म्हणजे स्ट्रेस हा प्रश्न येतोच आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे खूप चांगली औषधं आहेत. होमिओपॅथी. हो, होमिओपॅथीमध्ये स्ट्रेससाठी खूप चांगली औषधं आहेत. जे आमच्याकडे आता खूप लोक माझ्याकडे येतात की अहो सर खूप टेन्शन राहतं, झोप येत नाही. हे सगळं मेंटली आहे सर. हो, म्हणजे मेंटल बॅलन्स होण्यासाठी पण एक होमिओपॅथीचा औषध आहे. बेसिक होमिओपॅथीचा एक माइंड हाच कन्सेप्ट आहे. माइंड ह्याच कन्सेप्टवर होमिओपॅथी उभी आहे. त्याच्यामुळे तुमच्या मेंटल स्टेटसवर तुम्हाला ते महत्त्वाचंच आहे. बरोबर आहे. असे अनेक लोक येतात आणि ह्या गोष्टी घेऊन येतात की नाही मला खूप स्ट्रेस आहे, मला त्याचा त्रास होतोय. म्हणजे ते 12, 14, 15, 18 तास काम करतात आणि जे काय त्यांना 4-6 तास उरतात तेही ते झोपू शकत नाही. बरोबर आहे. मग झोपू न शकले की मग त्याच्यापासून होणाऱ्या आणखी व्याधी वाढतात. मग त्याच्यात तुम्हाला उष्णता होणार, तुम्हाला पित्त होणार, तुम्हाला फिशर होणार, तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने आल्याच. म्हणजे त्यासोबत होमिओपॅथीच्या सोबत तुमच्या शरीराला व्यायाम पण फार गरजेचा आवश्यक आहे. औषध आहे. आणि आम्ही सांगतो लोक म्हणतात की आम्ही योगा करतो. योगा करणं काही वाईट नाहीये किंवा योगा करू नये असंही माझं नक्की म्हणणं नाही. घाम निघणं गरजेचं आहे. तुम्ही पहिल्यांदा वॉर्मअप व्हा. तुम्ही पहिल्यांदा फिरून या, एक अर्धा तास, पाऊण तास, 1 तास फिरून या. आल्यावर तुम्ही योगा करा. तुमच्या बॉडी ज्या वेळेला ते वॉर्मअप झालेली असेल त्यावेळी योगाचा उपयोग आणखी चांगला होतो. लोक वॉर्मअप नाही करत. ते अडॅप्ट करते बॉडी. म्हणजे वॉर्मअप झालेला असेल, तुमचा घाम आलेला असेल, मग तुम्ही बघा ना तुमचं शरीरची लवचिकता लगेच वाढायला लागते. हो, लगेच वाढते सर. 2-3 दिवसात फरक पडायला लागतो. मग तुम्ही वॉर्मअप व्हा आणि मग योगा करा. सर, हार्ट अटॅकचं प्रमाण फार वाढलंय. कारण आहे स्ट्रेसच आहे. 30च्या लोकांना हार्ट अटॅक येतोय. आम्ही ते 25च्या लोकांमध्ये पाहतोय. पण काय सर मग हे स्ट्रेसच आहे ना. हे बघा, लहान मुलं असतात, तू इथे 12वीत गेला, मेडिकलला जायचंय, तुला इंजिनिअरिंगला जायचंय, तुला हा स्ट्रेस, तिथून स्ट्रेस सुरू होतो. पण मग सर तुमच्या काळात एवढा प्रकार नव्हता हार्ट अटॅकचा. एवढा नव्हता. कारण आम्हाला मी हार्ट अटॅकनी गेलेल्या केसेस आतापर्यंत जर तुम्ही स्टडी केल्या असतील, आता सर तुम्ही अभ्यास तेवढा केलाय, तर या 5 वर्षातलं प्रमाण आफ्टर कोविड खूप जास्त वाढलंय. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी स्ट्रेसच नव्हता. जो येतोय तो अटॅकनी जातोय. जातोच. म्हणजे कुठल्याही कारणाने जरी तो आजारी पडला किंवा तो दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला, तिथे त्याला हार्ट अटॅक होतो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तो ऍडमिट होतो तो बरा होतो आणि तो हार्ट अटॅकने जातो. हे सगळं स्ट्रेसमुळे पण आहे. स्ट्रेसमुळे होतो. आणि जीवनशैली, तुमची जीवनशैली तर आहेच. तो एक फार मोठा भाग आहे. म्हणजे तुमचं खाणं, तुमचं पिणं, तुमचं बाहेर फिरणं, तुमचं त्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या त्याच्यावर असर करतातच. तुमच्या हार्टवर तर लोड असतोच तो स्ट्रेसचा. आणि तुम्हाला हार्टवर इतका लोड राहिला तर तुम्हाला हार्ट अटॅक साहजिकच आहे. म्हणजे तुम्हाला अगदी 12वी पासून तर तुमच्या ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्हाला स्ट्रेसच राहतो. आता स्ट्रेस तिथपर्यंत राहिला की आता तुम्ही आता आपण ग्रॅज्युएट झालो, आता नोकरीमध्ये तेच आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे स्ट्रेस हा पूर्वी काही स्ट्रेस नव्हता, अशातला भाग नव्हता. पण इतका नव्हता जेवढा आजकाल दिला. मुलांना सुद्धा पेरेंट्स खूप स्ट्रेस देतात. आत्ताच्या लहान पोरांना. हो, अगदी बालवाडीतल्या पोरांना सुद्धा ते स्ट्रेस देतात की नाही तुला ते ABCD आलीच पाहिजे, तुला 1 to 10 आलेच पाहिजे. असं नको व्हायला. बरोबर आहे. मग हे मुलं काय होतात माहिती का, हे मुलं मग भावसडतात, रेस्टलेस होतात आणि मग त्या मुलांना ते मुलं त्रास देतात. मग याच्यातून निर्माण होतो मुलांचं रेस्टलेसनेस. मग हा ऐकत नाही, हा हे करत नाही. मग ह्या गोष्टी आमच्यापर्यंत येतात. तेव्हा ते कधी कधी वेळ पण निघून गेलेली असते. कधी कधी होतं तसंही. चिडखोर झालेले असतात. हो. आणि प्रत्येक जण डॉक्टरकडे जाईलच असं नाही. जे थोडेफार त्यातले हे असतात, समजणारे असतात, ते म्हणतात चला
दाखवून तर बघू डॉक्टरला. सर अनेक पालकांच्या कंप्लेंट आहेत की हे सोडवायचं कसं लहान मुलांच्या हातातून. नाही, हे हा सोडवायचा हा भाग जो आहे हा कम्प्लीट पेरेंट्सच्या हातात आहे. बेसिकली हा इडिएट बॉक्स मुलांच्या समोर ठेवायचाच नाही लहानपणापासून. होतंय काय, तो खात नाही मग बघ आणि मग खा. हां, हो असं झालंय. मग तो खात नाही म्हणजे नुसतं खाण्यासाठी तुम्ही त्याला हे सवय लावताय. एक्झॅक्टली. हे चुकीचं आहे. तुम्ही तो खात नाही मग तुम्ही सांगा ना, तुम्ही डॉक्टरांना बघून त्याला काही व्याधी आहे का, त्याला काही प्रॉब्लेम आहे का, त्याला भूक लागत नाही का, त्याला पचन होत नाही का, त्याचं पोट साफ होत नाही काय, ह्या गोष्टी बघा ना. बरोबर आहे. तुम्ही त्याला समोर लावून देता, तो त्याच्याकडेच बघत असतो आणि तुम्ही त्याला कोंबत असता आणि तो चावतो खात असतो. आणि ते म्हणजे नीट पचनही होत नाही त्याचं. कारण तो त्याच्यामध्ये इतका गर्क असतो की तो किती 4 वेळा चावतो का 5 वेळा चावतो काहीच कळत नाही त्याला. आपल्याला लहानपणी म्हणायचे किती वेळा चावायचं असतं. हो, 32 वेळा 32 वेळा चावायचं. एक घास हा 32 वेळा. आम्ही सर तुम्हाला खरं सांगू, जेव्हा आम्ही तुमच्याकडे यायचो तेव्हा तुम्ही सांगायचं की एक घास किती वेळा तुम्ही त्याचं चावला तुम्ही. तर ऍक्च्युली सर खरं सांगू का, आम्ही जेव्हा 32 वेळा तो आम्ही ट्राय केलाय. आम्ही 32 वेळा चावल्यानंतर त्या घासाची पण मजा वेगळी लागायची. नाही, बरोबर आहे. त्या घासामध्ये पूर्णपणे लाळ जर मिश्रित झाली तर मग त्याची सवय बदलते आणि त्याचं पचन होण्याची क्रिया बदलते. बरोबर आहे सर. तुम्ही नुसती इकडून 2 दात मारली, इकडून 2 दात मारले गेलं पोटामध्ये, तर मग तेही पचत नाही ना, कारण लाळ नसेल तर पचन होत नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता 60+. आता काही खूप असे वडीलधारे आणि वयोवृद्ध आहेत की आता 85ला पण असे काटक आहेत. त्यांना ना गुडघ्याचा त्रास आहे, ना मस्क्युलर स्पॅझम आहे, ना कमरेचा त्रास आहे, काही एकदम फिट आहेत, टचवूड. पण काही 50+, 30+, 40+, 60+ ह्यांच्या गुडघ्याच्या गाद्यात सरकल्यात, यांना कमरेचा त्रास आहे. आता 50ला काही महिला आहेत त्या आता पट्टा लावून फिरायला लागल्यात. हो, बरोबर आहे. तर हे कशामुळे आणि हे काय लक्षण? बेसिकली काय होतं की आपल्या शरीरात आपल्याला लागणारा कॅल्शियम की आपल्याला लागणारे विटॅमिन्स हे जिथे आपल्याला मिळायला पाहिजे ते त्या प्रमाणात मिळत नाहीत आणि मग शरीर खंगत जातं. म्हणजे त्या गोष्टी न मिळाल्यामुळे काय होतं की बोन्स वीक होत जातात, मसल्स वीक होत जातात. आता कसं असतं माहिती आहे का की 60च्या पुढे गेल्यावर आपल्याला प्रोटीन्सची आवश्यकता खूप असते. अगदी बरोबर आहे. हे प्रोटीन्स आपल्याला साधारण एका माणसाला दिवसाकाठी 60 ग्रॅम प्रोटीन्स लागतात. हो, आणि हे 60 ग्रॅम प्रोटीन्स तुमच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीजसाठी पाहिजे असतात. आणि हे 60 ग्रॅम तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात फक्त, ते जे तुम्ही अन्न खातात ते. मग ह्या गोष्टी त्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की अरे आपल्याला कॅल्शियम म्हणा, प्रोटीन्स म्हणा किंवा विटॅमिन्स म्हणा, तुम्ही ब्लाइंडली नका घेऊ. त्या तपासण्या करा. तुम्ही विटॅमिन्सच्या तपासण्या करा, तर काय कमी पडत आहे का ते बघा. कॅल्शियमच्या तपासणी करा, ते काय कमी पडत आहे का बघा. त्याच्यानुसार डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही ते कॅल्शियम किंवा विटॅमिन्स घ्या. प्रोटीन्स घ्या. प्रोटीनचा डोस किती घ्यायचा हे ठरवा. ते तुमच्या होमिओपॅथीच्या औषधात अवेलेबल आहे. त्याच्यावर अवेलेबल आहेत. प्रोटीन्स असं आहे की प्रोटीन्स प्रत्येकाला तेवढे पचतील असं नाही. मग तशी औषधं आहेत. मग आम्ही तशी औषधं देतो की ते तुम्ही घेतलेले प्रोटीन्स पचतील आणि ते ऍब्सॉर्ब केले जातात. अच्छा, ओके. म्हणजे तुमचं जे औषध आहे ते डायरेक्टली मुळावरती आहे. हा, ओके. सर मला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात, इतक्या सुंदर पद्धतीच्या आपण मोकळ्या गप्पा मारतोय. सर एक वारंवार प्रश्न उद्भवतो, एक वारंवार प्रश्न येतो. आजकाल एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट झाली आहे की ह्या सगळ्या दैनंदिन जीवनात, रेसच्या आयुष्यात लोकांचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी झालंय. अहो, पितच नाही. तुम्ही नुसता प्रश्न विचारला पाणी किती पिताय, 4-5 ग्लास होत. हो 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 हो, अगदी 4-5 ग्लास. अहो, तुम्ही 3-4 वेळा जेवताय. नाश्ता जेवण 4 वेळा. मग 4 वेळा तर तुमचं नुसतं जेवणाबरोबरच पाणी जातं. बरोबर आहे. मग तुम्ही 5-6 ग्लास एकच ग्लास पिता त्या व्यतिरिक्त. वॉटर इंटेक किती असला पाहिजे सर? 2 ते 2.5 लिटर मिनिमम पाहिजे. कंपल्सरी दिवसातनं. हो, साधारण 12 ते 14 ग्लास तुमच्या दिवसाकाठी व्हायला पाहिजे.
हे 12 ते 14 ग्लास ऑन कॅमेरा तुम्ही सांगा, हे घेतल्यानंतर काय फरक पडतो त्याचा, किती उपयोगाचं आहे ते? नाही, बेसिक तुमच्या सिस्टीम चांगल्या राहतात, हो, तुमची स्किन चांगली राहते, स्किन चांगली राहते, तुमचे डोळे चांगले राहतात, डोळे चांगले राहतात, तुमचा मेंदू शांत राहतो. मेंदू शांत, म्हणजे पाणी हे तुमच्यासाठी अमृत आहे. अमृत आहे. मग तुम्ही तेच जर कमी पीत असला, म्हणजे आमच्याकडे येतात, अहो मला फिशरचा खूप त्रास होतो, दिवसभर आग होत राहते, मग पाणी कमी पडतं. तुम्ही किती पाणी पिता? 4-5 ग्लास पाणी पितो. मग तहानच लागत नाही, ते कशी काय पिऊ? अरे म्हटलं तुम्ही दर तासाला 1 ग्लास पाणी प्या ना. बरोबर आहे. न मग खूप जेवढा लघवीला जायला का नाही जायचं? तुमच्या शरीराला जर तेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही जा ना लघवीला. सर, पण म्हणजे पाणी पिलं आता आणि लगेच तुम्हाला एक 20 मिनिटानंतर टॉयलेट लागली, हे चांगले लक्षण आहे? नॉर्मल आहे ते. कारण काही लोक असे पण म्हणतात की अरे आता मी 10 मिनिटापूर्वी पाणी पिलं आणि आता लगेच मला 20-25 मिनिटानंतर टॉयलेट लागली, तुम्हाला काही शुगर आली आहे का? असं काही नसतं. तुम्ही पाणी कितीही पिलं, काही पिलं तरी तुम्हाला लघवी लागणारच आहे. त्या गोष्टीला तुम्ही विरोध करून चालणार नाही की मला लघवीलाच जायला लागतं, असं नाही, जायला पाहिजे. सर, काही गोष्टी हेरिडेटरी असतात. आपण म्हणतो की आजोबांना शुगर होती, मग ती शुगर वडिलांना आली, मग ती शुगर मुलाला पण लागली. काही काही केसेसमध्ये असतं की आजोबांना शुगर आहे, वडिलांना शुगर आहे, पण त्यांच्या मुलाला शुगर नाही आहे. पण हेरिडेटरी येतं सर? बेसिकली आता हेरिडेटरी हा विषयच राहिला नाही. पूर्वी तसं होतं की आई वडिलांना होतं तर 2-4 मुलांच्या पैकी एखाद्याला यायचा. पण हे खरं होतं? खरं होतं ते. बरं. म्हणजे समजा 5 भावंड आहेत आणि त्यांच्या आई वडिलांना शुगर होती, त्याच्या आजी आजोबाला शुगर. खरं तर त्यांच्या आजी आजोबांना शुगर होती की नव्हती माहितीच नाही. पण आई वडिलांना जर होती समजा, तर ती मुलांमध्ये सगळ्यांना येईलच असं नव्हतं. एखाद्याला यायची किंवा त्याला येत नव्हती. पण आता असं झालंय, तुम्ही एवढ्या स्ट्रेसमध्ये राहताय की ते शुगर तुम्हाला आपोआपच येते. ही फ्री गिफ्ट आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या स्ट्रेसची हे तुम्हाला फ्री गिफ्ट आहे ऍक्च्युली. हे तुम्हाला आता डायबिटीससाठी आम्ही हा प्रश्न विचारायचं बंद केलाय की तुमच्या आईवडिलांना होती का. बापरे. कारण आईवडिलांना होती की नव्हती हा विषयच राहिलेला नाहीये. तो इतका स्वतः त्याच्यात घडलेला आहे की त्याला शुगर येणारच होती, ती आलेली आहे. म्हणजे ऍक्च्युली काय आहे, आधीच्या काळात स्पर्धा ही स्वतःची होती, आता स्पर्धा दुसऱ्यांची झाली. खरंय. सर, तुम्ही डायबिटीसचा आणि शुगरचा आपण वारंवार प्रश्नावरती बोलतोय. सर, मुळापासून शुगरला निस्तनाभूत करता येतं एका सर्टन एज नंतर? खरं तर करता येते. पथ्य पाळावं लागतात. टू सर्टन एक्सटेंट येस, करता येते. पण त्यासाठी काय? बेसिकली आम्ही ते जे आहे ते आता त्याला होमिओपॅथीचीच एक उपचार पद्धती आहे. त्याला 50 मिलीसिमल पोटेन्सी म्हणतात. त्याच्यामध्ये हे तर हा टॅलेंट डॉक्टरचा आहे. हा असं नाही, तो पेशंटला बघितल्यानंतर जर तो पेशंटचा तो सिम्पटम कॅच करू शकला आणि त्याच्यावर जर औषध दिलं तर डायबिटीस काय, तुम्ही कॅन्सरसुद्धा बरा करू शकता. बापरे. डायबिटीस हा गोष्ट खूप खूप लहान आहे, त्यामुळे कॅन्सरसुद्धा बरा होतो. हो. फक्त तुम्ही तो इंटेलेक्च्युअल माइंड डॉक्टरचा तुमचा असला पाहिजे. तुम्ही जर तो सिम्पटम्स, पेशंट कसा आलाय तुमच्याकडे, तो काय घेऊन आलाय, तो कसा वागतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित कॅच केल्या आणि त्याच्यातून तो जर एखादा व्यवस्थित सिम्पटम निवडला तर तुम्ही काहीही बरं करू शकता. त्याच्यासाठी तो एक माइंड तुमचा भयंकर शार्प पाहिजे आणि तो शार्पनेस तुम्हाला तिथे कॅच करता आला पाहिजे. तर तुम्ही डायबिटीस काय, कॅन्सरही बरा करू शकता. म्हणजे तुम्हाला दुसरं औषध द्यायची गरजच पडत नाही, इतका बरा करू शकता. जीवनात हेल्दी राहायचं असेल आणि चांगलं एक सर्टन लाईफ पर्यंत माणसाला जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्या म्हणण्यातनं हे कळलं की स्ट्रेस मुक्त राहणं गरजेचं आहे. स्ट्रेस मुक्त राहा, जेवढं मिळतंय तेवढं राहा, हॅपी राहा, जास्त करण्याच्या भानगडीत पडू नका आणि सुखी राहा, समाधानी राहा. तू कोणी समाधानीच नसतो. जो येतो तो सगळा म्हणतो नाही, त्याने ती गाय घेतली मी हे घेणार, त्याने ते घेतलं मी हे करणार, हे सगळं समाधानी राहा ना. सर, आजकाल आता परत मी कोविडचा विषय करतो. कोविड नंतर ना सर अँगर मॅनेजमेंट खूप गोष्टी आता मी बघतोय, खूप जास्त लगेच आजकाल लोक असे रागीट वगैरे व्हायला लागले. भयंकर क्रोध वाढला आणि व्हायलन्स वाढलाय. काय हे म्हणजे बेसिक कशा ही चढावडच आहे.
हो, म्हणजे माणसाचा माइंड जो आहे ना तो शांततेकडे नाही राहिला आता. तो आता क्रोधाकडे गेलाय. हो, कुठे काही थोडं जरी झालं तरी मारामाऱ्याच करायचं. हो हो. पण याच्यासाठी सुद्धा औषधं चांगली आहेत बरं का. म्हणजे हे मोठे लोक तर काही आमच्याकडे येत नाही, जे क्रोधी असतात ते. हा म्हणजे पण लहान मुलांसाठी येतात. अगदी 5-5, 6-6 वर्षाचे. बरोबर, आपण म्हटलो की सुरुवात लहानपणापासूनच झाली पाहिजे. त्या लहान मुलांचा उद्धटपणा वागतात, ऐकत नाहीत, अभ्यास नाही करत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लहानपणापासून ट्रीट करायला मिळतात. मोठे लोक कधी कधी येतात. कसे येतात? नवरा बायको येते. हा, आणि बायको सांगते की अहो यांचा उद्धटपणा जरा जास्त वाढलाय, यांचा तापटपणा खूप वाढलाय, या पद्धतीने येतात. आणि अहो म्हणतात की नाही की ही माझ्याशी खूप भांडते. म्हणते तसही, फक्त त्यांच्या समोर म्हणायला घाबरत असते. ते एक जर बोलायला लागला तर दुसऱ्याने बोलत. मग तुमच्या मी आता डॉक्टर साहेबांना हा प्रश्न विचारतो की तुमच्या मॅरिड लाईफमध्ये तुम्ही आणि तुमच्या सौ, तर तुमच्या दोघांपैकी सॉरी एकमेकांना कोण पहिलं म्हणतं? बेसिकली सॉरी म्हणायची वेळ येत नाही. क्या बात आहे. बेसिकली सॉरी म्हणायची वेळ येत नाही, कारण कसं आहे माहिती आहे का की खूप समंजस आहे. पहिली गोष्ट, आज आमच्या पॉडकास्टची खूप आनंदाची गोष्ट आहे की श्री व सौ महाजन हे दाम्पत्य इथे आलंय आणि खरंच एका यशस्वी तेजस्वी व्यक्तीच्या मागे डॉक्टर अरुण महाजन यांच्या सोबत त्यांच्या अर्धांगिनी आहेत. थँक्यू व्हेरी मच मॅम. तुम्ही इतक्या छान पद्धतीने सरांच्या बरोबर आहात आणि एवढं तुम्ही त्यांना मोटिवेट केलं, एक प्रेरणा तुम्ही त्यांना देतात. त्यांच्यामुळे आमच्यासारखे हजारो लाखो त्यांचे फॉलोअर्स हे आज खूप सुंदर पद्धतीने हसत राहत आहेत. बऱ्याच वेळेला ती मला माझ्या प्रोफेशन म्हणजे शी इज ए कॉमर्स ग्रॅज्युएट. पण ती माझ्या विषयी सांगते तुम्ही असं काय नाही करून बघत, तुम्ही तसं काय नाही करून बघत. म्हणजे ती माझ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा ती मला कधी कधी सल्ला देते की तुम्ही हे करताय, याच्यापेक्षा तुम्ही असं करा ना. ते मी ते करतो आणि आय गेट बेटर रिझल्ट. एक्झॅक्टली. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सांगितलं जळगाव साईडला तुमचं लहानपण, शेतकरी कुटुंबातनं तुम्ही आलात. तुम्ही ते हळद टाकून दूध, ती जी गोष्ट सांगितली, त्यानंतरचा तुमचा शालेय प्रवास, त्यानंतरचं तुमची कॉलेजची डिग्री. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या पिताश्रींनी हे सांगितलं की बाबा तुला जर डॉक्टर व्हायचं असेल, तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर कोणाच्याही फसवायचं नाही. ही शिकवण तुम्हाला दिल्यामुळे हे संस्कार तुमच्यावरती घडलेत. आणि आजही ऑन कॅमेरा मला हे सांगायला आवडेल की महाजन डॉक्टर सरांचे औषधं हे इतके कमी दरात आहेत. म्हणजे तसं सर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासातनं तुमच्या ज्या 4 छोट्या छोट्या बाटल्या येतात, तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे सर की ते ओपन करण्यासाठी पण काहीतरी तुम्ही आता काहीतरी प्रोव्हिजन करा ना सर. कारण काय होतं कधी कधी एक छोटासा गमतीशीर आरोप आहे की अहो ती सुई लागली की सुई टोचती हाताला. हा ते आहे एक. पण ते तुम्हाला सॉफ्ट बोर्डवर ज्या पिन लागतात बघा. हा हो हो, सॉफ्ट बोर्डच्या पिन असतात. मग त्याला एक हे असते, गट्टू असतो त्याच्याने सहजच तुम्हाला बाटली पंक्चर करते. समजलं? आता तो सॉफ्ट बोर्डची पिन ही तुमच्या घरात असणार, त्याच्याने करा. कारण इतर जी सुई आपली नॉर्मल जी सुई असते त्याला ग्रीप नसते. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ती खोचताना तुम्हाला त्रास होतो किंवा लागू शकते. पण ती सॉफ्ट बोर्डची जी पिन असते त्याला ग्रीप असते, त्याच्यामुळे ती पटकन तुम्ही लावून. सर एक सहज प्रश्न मी तुम्हाला विचारतो की हे आपल्या आजूबाजूचा जो संपूर्ण सर्कल आहे की बघा असं नाही, प्रत्येक जण प्रत्येका क्षेत्रातील प्रत्येक डॉक्टर्स त्यांचे तज्ज्ञ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, सगळेजण त्यांच्या पद्धतीने खूप सुंदर जगासाठी काम करतात. बरोबर आहे. डॉक्टर हा माणूस, डॉक्टर हा जो व्यक्ती तो देवदूत आहे असं आपण म्हणू शकतो. तो देवाने पाठवलेला एक असा व्यक्ती की जो वैद्य, आपण वैद्य, त्या काळात वैद्य होते. म्हणजे ते माणसाला बरं करू शकतात. किती मोठी गोष्ट ना, माणसाला बरं करणं ही किती मोठी गोष्ट. बरोबर. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या सर्कलमध्ये काही लोकांचं असं म्हणणं असतं की होमिओपॅथी आहे ना हे थोडं स्लो काम करतं. अजिबात नाही, अजिबात नाही. हा खोटा आरोप आहे. होमिओपॅथी स्लो काम करत नाही.
होमिओपॅथी तितक्याच फास्ट काम करते जितक्या अदर व्याधीमध्ये करतात. एक्झॅक्टली. आणि हे मी पटवून दिले लोकांना कोरोनाच्या काळामध्ये की तुम्ही हे औषध घ्या आणि मला सांगा तुम्ही 6 दिवसात बरे होताय की नाही. नाही, एक्झाम्पल आहे आमच्या अनेक मित्रांना, माझ्या आईला. हां आणि मी मगाशी माझे डोळे पाणावले कारण खूप जवळचे काही लोक होते ते गेले. मला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज मला माझा अनुभव आपल्या सगळ्यांसमोर शेअर करायचा आहे. मी महाजन सरांना हा माझा अनुभव सांगणार आहे. आफ्टर कोविड मी एका शूटिंग नंतर माझं एक गाणं रिलीज झालं होतं. त्या गाण्याच्या शूटिंग नंतर मी एका अशा ठिकाणी शूट केलं होतं जिथे ऊन वारं सगळंच होतं आणि मी 12 दिवस ॲडमिट होतो. मला बहुतेक कोविड झाला होता का नव्हता हे मला माहीत नव्हतं, कारण त्याच्या आधी 2-3 वेळा श्वास घेताना मला त्रास होता, मी घाबरलो होतो. त्यानंतर महाजन सरांची जी होमिओपॅथीची जी औषधं आहेत ते मी घेतले आणि दुसऱ्या दिवशी मी बाहेर आलो. ही खरं कमाल आहे सर. कोविडमध्ये लोक भीतीने पण गेले असं म्हणतात. भीतीने सुद्धा कोविड झाला असं म्हटलं ना की ते गर्भगडीतच व्हायचे. आणि मग ते भीतीने सुद्धा बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक यायचे. अच्छा. किंवा कोलॅप्स व्हायचे लोक. पण असं आहे की इथेही स्ट्रेस आला परत. हा आलाच. टेन्शन आलाच. कारण एखाद्याचा स्वभाव असतो हळवा हळवा. आणि मग हे लोक नाही सहन करू शकत की आपल्याला कोविड झालाय संपला विषय आता असं गेलो आपण आणि ते जातात. पण नाही, पण त्या कुठलेही आजार असू दे काही असू देत सगळ्या आजारांवर होमिओपॅथी आहे. तुम्ही कुठलाही आजार आणा. आणि माझ्याकडे किती व्हरायटीचे लोक आहेत आणि कुठून येतात सगळ्यांना जगभरात सगळे अगदी व्यवस्थित असतात. IT सेक्टरमध्ये पण जे लोक आहेत तेही त्यांचा संबंध डायरेक्टली लाईटशीच येतो, कारण लॅपटॉप. सर आजकाल आहे ना, आधीच्या काळात मला आठवत नाही कारण हे आम्ही ऐकलेलंच नाहीये सर. जे आत्ता ऐकतो ते आम्ही 20-25 वर्षापूर्वी ऐकलंच नव्हतं. हे असलं काही ऐकलं नव्हतं. स्पॅझम वगैरे पण मी काही ऐकलं नव्हतं. हा खेळाडू खेळताना पडला लागला की त्याचं ऑपरेट झालं एवढंच ऐकू येत होतं, पण स्पॅझम फिझम हे असे शब्द नव्हते. आजकाल एक नवीन परत एक सुरुवात झालेली आहे. लोकांच्या डोळ्याला खाज यायला सुरुवात झाली आहे सर. नाही, हे तुमच्या लोकल पोल्युशनचा परिणाम आहे. हा डोळ्यांना खाज येण्याची एकतर लोकल पोल्युशनचा परिणाम होतो तो. दुसरी गोष्ट काहींना ॲलर्जी असतात आणि त्या ॲलर्जीमुळे डोळे खाजतात. अच्छा. तिसरं महत्वाची गोष्ट आणखी अशी आहे की हे लोक पाणी कमी पितात. म्हणजे ड्रायनेसमुळे सुद्धा डोळे कोरडे होतात आणि मग खाजायला लागतात. काही लोकांना खूप स्क्रीन टाईम जास्त असतो. एक्झॅक्टली. आणि हा स्क्रीन टाईम जास्त असलेल्या लोकांना सुद्धा डोळ्यावर स्ट्रेन येऊन ते डोळे खाजतात किंवा दुखतात. पण खूप लोकांचं मी असं पाहिलेलं आहे मुलांचं की खूप लहान मुलांना आता चष्मे लागायला लागले. हो ना, ऍक्च्युली सर. हो. पण याचं कारण स्क्रीन टाईम आहे. तो पहिला पालकांनी अवॉइड केला पाहिजे. सर ह्या कार्यक्रमाचा एक टास्क आहे, तो म्हणजे गमतीशीर वाटेल तुम्हाला, तो करायला तुम्हाला सांगणारच आहे. तर कृपया तो टास्कसाठी आम्हाला ती गोष्ट द्यावी. सर हा जो फोन आहे ह्याच्यात कुठलंही, मॅम तुम्हालाही सांगतो, मॅम माझ्याकडे मगापासून पाहतायत, ह्या फोनमध्ये ना सिम कार्ड आहे, ह्या फोनमध्ये कुठलंही नेटवर्क नाहीये. हा फोन आहे आणि हा फोन मी तुम्हाला देणार आहे आत्ता पुरताचा, देणार नाहीये, आत्ता पुरताच देणार आहे. आणि तुम्हाला कोणाला तरी फोन लावायचा आहे. तुम्ही कोणालाही फोन लावू शकता. आणि तसं पाहायला गेलं तर ही खूप मोठी संधी आहे. तसं आपल्याला संधी मिळत नाही ना आजकाल, कारण आजकाल असं झालंय की इमोशन्स आणि एक्सप्रेशन्स व्हॉट्सॲपवरनं आपण एकमेकांना पाठवतो. समोर भेटून का समोर बसून आपण एकमेकांचे एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स समजूच शकत नाही. अशा पलीकडे हे सगळं गेलंय. तर ही खूप मोठी संधी आहे. तुम्हाला कोणाला फोन लावायचा आहे तुम्ही लावू शकता आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. हा फोन ज्याला लावायचा तुम्ही लावू शकता. सॉरी, थोडा गमतीशीर भाग आहे, पण आज बघूयात डॉक्टर अरुण महाजन सर कोणाला फोन लावतात. मी गेस केलेलं आहे, पण बघू मी एम आय राईट ऑर रॉंग. कसा लावायचा आहे फोन? लावू शकता. आता बोलायचं, लावायचं आणि बोलायचं, कोणाशी बोलायचं. हॅलो, नमस्कार मोदी सर. तुमच्याशी
खूप बोलायची भेटायची इच्छा होती, ती आज या कार्यक्रमाद्वारे पूर्ण झाली. वाव. इच्छा अशासाठी होती, तुम्ही कोविडचा काळ खूप छान पद्धतीने तुम्ही सांभाळला आणि आम्ही एक डॉक्टर एक सिंगल म्हणून मी त्याला हातभार लावला. वा. या सगळ्या गोष्टीला श्रेय तुम्हालाच जात आहे आणि तुम्ही हे श्रेय स्वीकारा. नमस्कार. क्या बात आहे. हा आमच्या शोमधला असा पहिला जबरदस्त फोन कॉल आहे ज्याच्यासाठी आम्ही वाट पाहत होतो. आणि होमिओपॅथीमधलं एक खूप मोठं नाव डॉक्टर अरुण महाजन सरांनी डायरेक्टली त्यांच्या जी इच्छा होती ती त्यांनी मोदीजींना फोन करून संदेश दिला. मला माहीत नाही, पण नक्की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातनं हे नक्की तिथपर्यंत जाईल, हे तिथे पोहोचेल. आणि नक्की मला असं वाटतं की इतक्या वर्षाची डॉक्टर अरुण महाजन सरांची जी कामगिरी आहे त्यासाठी इतक्या तेजस्वी माणसाला नक्कीच अनेक पुरस्कार लाभणार. आणि सर, आता काय होतं माहिती का, की मी खरं सांगून टाकतो, तुमचे औषधं यायच्या आधी तुम्हाला फोन झाला की तेच आम्हाला बरं वाटतं. हे मेंटली आहे ना सर? हे खूप लोकांचं म्हणणं असं आहे की आता महाजन सरांना फोन लावला तिथेच अर्धा माणूस बरा होतो. खूप काय आहे सर? खूप लोक समोर येतात आणि म्हणतात की आम्हाला औषधं तर पाहिजे होती. मी त्यांना कधी कधी म्हणतो की हो तुम्हाला घाई होती, मग तुम्ही इतका वेळ कशाला बसला? मग सांगितलं मी औषध पाठवायचं. अहो नाही म्हणे, आत येऊन तुमच्या समोरून 2 शब्द जे बोलतो ना मी ते ऐकण्यासाठी आम्ही इथूनच बरे होऊन जातो म्हणलं. खूप लोक बोलतात तसं. म्हणजे जसं मी परत ह्या शोच्या माध्यमातून अनेक वेळा बोलतो की आदरणीय बाबूजी सुधीर फडकेजी, तेव्हा त्यांचं गीत रामायण फार फेमस असायचं. जेव्हा पेशंट्स असायचे तेव्हा त्यांच्या इथे गीत रामायण लावलं जायचं आणि पेशंट आपोआप बरे व्हायचे. म्हणजे तसं बघायला गेलं सगळं. पण हा जो आहे ना, हा एक व्यक्तिमत्वाचा विषय आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाकडे लोक जातात आणि बस त्यांना तेच पाहिजे असतं की फक्त, म्हणजे खूप लहान लहान मुलं जे आहेत त्यांचा हट्ट असतो मला माझ्या डॉक्टरांना भेटायचं, मानसिक आधार भेटायचं आहे आणि त्याला बघायचं आहे. आणि ते येतात, बघतात, माझ्याशी बोलतात, जातात बरे होऊन. तर हा एक त्यांच्या मनाची ती एक मोड असते की नाही आपण त्यांच्याकडे गेलो की आपण बरे होणार, आणि येतात मुलं. जोक सपाट, तुम्हाला कधी वाटलं होतं का की तुम्ही माझ्या चॅनलमध्ये येऊन इंटरव्ह्यू द्याल? बेसिकली सांगू का, मी काम करत राहिलो. मी आजपर्यंत कुठल्याच पुरस्काराची अपेक्षा नाही केली. वा. त्याला कारण आहे, ज्यावेळी माणूस, माझं अशी धारणा आहे की ज्यावेळी माणूस पुरस्काराच्या मागे लागतो तो काम नाही करू शकतो. क्या बात आहे. परफेक्ट. पुरस्कार ते यायचे असतील ना, येतील. पुरस्कारासाठी नाही काम करायचं. तुम्ही काम करत राहा, कामासाठी काम करायचं, माणसांसाठी काम करायचं. तुम्ही जे काही करताय, तुम्ही जे कर्तव्य करताय ते कर्तव्य करत राहा. पुरस्कार आले नाही आले, लोकांचे आशीर्वाद हाच तुमचा पुरस्कार आहे. वा वा. तेच आशीर्वाद आपल्याला पुरेसा आहे. आणि याच माझ्या विचाराने कदाचित मला परमेश्वराने वाचवलं असेल. मला 2 वेळा हार्ट अटॅक आले आणि मी दोन्ही वेळेला वाचलोय. आत्ता माझा शेवटचा हार्ट अटॅक होऊन मला 14 वर्ष झाले. मी 14 तास काम करतोय रोज. मला हार्टचं ऑपरेशन झाल्यानंतर मी 27व्या दिवशी दवाखान्यात कामाला होतो. ऑन द 27th डे ऑफ द ऑपरेशन मी दवाखान्यात काम करत होतो, ओपन हार्ट सर्जरी नंतर. परमेश्वराने मला खूप तसं आशीर्वाद दिलेले आहेत की नाही, युअर वर्क इज स्टील देअर, आणि ते मला करू देतोय तो. आणि तुम्हाला खूप अजून सेवा करायची. ते कोविडमध्ये दिसलंच. कोविडमध्ये तर 18 तास काम व्हायचं. हो, ऍक्च्युली 1-1, 1.5-1, 2-2 वाजता तुम्हाला लोक फोन करायचे. खरी गोष्ट आहे सर, लोकांच्या आवाजाला तुम्ही धावून गेलात. आणि याच्यात नाही, असं कधीच झालं नाही की मी कोणाचा फोन वाजला आणि मी घेतला नाही. माझा तर दरवेळेस उचलतो. नाही, घेतला म्हणजे प्रत्येकाचा, अगदी कोणाचाही फोन असो, तो नाव आलं तरी आणि नाही नाव आलं तरी मी प्रत्येकाचा फोन घेत होतो. त्याच्यामुळे कदाचित माझी फॅमिली डिस्टर्ब झाली होती, कारण मी फोन घ्यायचो. पण माझ्या फॅमिलीकडून मला कधी विरोध झाला नाही की तुम्ही फोन घ्यायचं बंद करा. बरोबर. कारण त्यावेळी तेव्हाची गरज होती लोकांना.
आणि ती मी त्यावेळी पूर्ण केली म्हणूनच ते हे दिवस आता आले. खरी गोष्ट. नाहीतर ती वेळ अशी होती की लोकांना डॉक्टरने फोन उचलला बस आपण आता होणार बरे. एक्झॅक्टली सर, असंच झालंय. आता आपला जो वारसा आहे होमिओपॅथी मधला, ते तुमचे माझा मुलगा आलाय. आता माझा मुलगा आलाय, त्याने जवळजवळ 13-14 वर्ष माझ्याबरोबर काम केलं आणि आता 2 वर्षापासून तो माझ्याबरोबर बसतोय. तो म्हणजे तो करतोय, तो स्वतः इंडिपेंडेंट करतोय. मी बाजूला बसून त्याच्याकडे लक्ष ठेवतो. पण तेही उत्तमच करतात. शेवटी ते गुण आलं. एक हाताचा गुण असतो ना, आपण म्हणतो तो अगदी परफेक्ट तयार झालाय. हो, ते गुण आला. त्यालाही बी जवळजवळ 12 वर्ष लागली मला त्याला नाडी शिकवायला. हो, 12 वर्षात ते नाडी परफेक्ट झाली त्याची. सर, ऑन कॅमेरा हे करत बोलणं चुकीचं आहे, पण ऑन कॅमेरा मला माझी नाडी दाखवायची सर. तुम्ही जाता जाता माझी नाडी पाहावी ही माझी अपेक्षा आहे. आणि मी काय सुधारावं माझ्यातलं, कारण माझ्या घरातले अजूनही म्हणतात की अरे सुधार, तर मी काय सुधारावं हे सांग. तसं नाही, नाडीमधून तुमच्या आम्ही प्रत्येक ऑर्गनचं तपासणी करू शकतो. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनची मी तपासणी करू शकतो. म्हणजे मला त्याच्यासाठी तुमच्या अल्ट्रासोनोग्राफी किंवा स्कॅनची गरज नाही. मला हे कळतंय तुम्हाला कसं आहे सर व्यवस्थित. आत्ताच्या घडीला तुमचं पोट खराब आहे. हो, बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. पण तसं बाकीचं अदरवाईज ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही मला सांगितलंय वेळेवर खायचं, रात्री जागरण करायची नाही. या मोकळ्या गप्पांमध्ये अक्षरशः मला इतका आनंद होतोय की श्री डॉक्टर अरुण महाजन सर आलेत. सर, माझ्याकडून एक पिता म्हणून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईल, कारण माझ्या मुलांना पण महिन्याला ताप यायचा आणि खूप आम्ही दोघांनी बघितलं. म्हणजे 2 आणि 3 आणि 4 आणि 5 ताप पण पाहिलेला आहे. पण त्या काळात तुम्ही ज्या पद्धतीची औषधं आणि इम्युनिटी दिल्या, तर आता असं होतं की आमच्या मुलांच्या वर्गातले जे मित्र आहेत त्या पालकांना पण आम्ही तुमच्याकडे पाठवतो. सगळ्या डॉक्टर्सला मी हात जोडून परत एकदा धन्यवाद देतो. जाता जाता पालकांसाठी तुम्ही काहीतरी सांगावं परत एकदा, आणि थोडेसे प्रेमाने कान टोचावे अशी माझी विनंती. नाही, पालकांसाठी सांगायचं ते असंच आहे की शक्यतो तुम्ही मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा. दुसरी गोष्ट, त्यांना तुमच्या ट्रेडिशनल सगळ्या फूड, जंक फूड, सगळं तुम्ही जे ट्रेडिशनल फूड खाता तुमच्या घरामध्ये ते सगळं द्या. जंक फूड पासून जितकं लांब ठेवता येईल तेवढं लांब ठेवायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना नीट झोपवा. झोप. मुलं पांघरून घेतात आणि या पांघरुणाच्या आत मोबाईल पाहतात. हे कृपया होऊ देऊ नका. पेरेंट्सना एवढीच विनंती आहे की त्यांनी मुलांकडे या पद्धतीने लक्ष द्या. ते नीट सुधारतील. त्यांना आमची गरज भासणार नाही असं करा. म्हणजे असं झालं की तुम्ही ते मोबाईल नाही पाहिला, मुलांनी व्यवस्थित जेवलं खाल्लं, सगळे व्यवस्थित वरण भात भाजी पोळी खाल्ली, बाहेरचं जास्त खाल्लं नाही, फ्रूट्स खाल्ले सगळे, तर आमची गरजच पडणार नाही. बरोबर. आणि मी डॉक्टर असून मी सांगतो नेहमी की आमची गरज पडू देऊ नका मुलांना. खूप महत्वाची गोष्ट आहे. काय, कारण आमच्याकडे आला म्हणजे आम्ही सगळंच ते होणार. ते औषधे घ्या, हे घ्या, ते घ्या, पण त्याची गरज, तुम्हाला सगळं खायची परमिशन आहे. मी होमिओपॅथीचं प्रॅक्टिस जरी करत असलो तरी मी कुठलेही बंधनं देत नाही. कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, तसलं काही, कॉफी पिऊ नका, कसलं काहीही देत नाही. कारण होतोय काय की सध्या कोपऱ्यावर त्या कॉफीच्या हॉटेल्स आहेत. हो की सर. कोणी गेलं कॅपॅचिनो पितात, हे असं काहीतरी होणार आणि मग ते माझ्याशी खोटं बोलणार. त्याच्यापेक्षा मी सांगतो ना तुम्ही प्या. तुम्ही ते खोटं बोलण्यापेक्षा तुम्ही प्या आणि मग मी बरं करतो. सरांचं एक ऑफिस पाटील आर्केडमध्ये तुमची लॅब, आणि आठवड्यातून 2 दिवस मी कॅम्पमध्ये, सॅटरडे आणि संडेला तुम्ही, वेनसडे आणि सॅटरडे सर कॅम्प अरोरा टॉवरच्या समोर, आणि मंडे टू फ्रायडे सर पाटील आर्केड फर्स्ट फ्लोर. आता अख्ख्या पोर्टरवाल्यांना फक्त डॉक्टर महाजन लिहिलं तरी डायरेक्टली तिकडे येतात. पोर्टरवरची पण सुविधा खूप सुंदर झाली आहे. पण सरांकडे जाऊन जे औषध घेऊन येण्यात मजा आहे ना. पण सर, जाता जाता मी एक नक्की तुम्हाला विनंती करतो मोकळ्या गप्पामधनं, सर एक असं औषध बनवा की ज्याच्यातनं संपूर्ण घरं एक होतील. असं काही औषध बनवता आलं
तर नक्की करा. कारण आजकाल लोकांना माणसं माणसांपासून दुरावत होत चाललेत. लोक मगाशीच म्हटलं व्हॉट्सअपवरनं इमोजीस पाठवून एक्सप्रेशन्स पाठवतात, त्यांचे इमोशन्स व्यक्त करतात. तर सर असं काहीतरी छान औषध बनवा की परत तो जिव्हाळा अजून जास्त निर्माण झाला. याच्यासाठी औषधाची गरज नाहीये, याच्यासाठी लोकांच्या समजूतदारपणाची गरज आहे. वा. समजूतदारपणा लोकांमध्ये असा पाहिजे की भावाने भावाला, भावाने बहिणीला, बहिणीने भावांना, ह्या सगळ्यांनी एकमेकांना आपला विचार, आपले विचार अविचार काय ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या शेअर व्हायला पाहिजे. तुम्ही कधीतरी तुमच्या बहीण भावांकडे कधीतरी भेटायला पाहिजे, वर्षातून एकदा का होईना. आता मी ते सांगतो की आम्ही कॉलेजमध्ये असतानाच्या ज्या 2 बॅचेस होत्या आमच्या, 1981ची एक बॅच आणि आमची 1982ची बॅच. आमच्या 2 बॅचेसची मुलं अजूनही आम्ही दरवर्षी एकदा 2 रात्री 3 दिवस भेटतो, गेट टुगेदर असतो. याला या वर्षी 10 वर्ष पूर्ण झालीत. क्या बात है. आम्ही जवळजवळ 70 ते 72 लोक भेटतो आणि सगळे 50 वर्ष झाले की हो सर. हे सगळी मुलं मुली सगळे बरोबर 50 वर्ष झाली ना. आता 82 ते आता 2022 बरोबर 40-50 इयर्स. हो. माय गॉड. म्हणजे हे सगळे आम्ही भेटतो. अजून आत्ता सप्टेंबर महिन्यात आमचं गेट टुगेदर झालं आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळे ठिकाणं असतात. मागच्या वर्षी आम्ही क्रूजवर गेलो होतो 3 दिवस. हो सर. तुम्ही असं इकडे जाता, मग इथे पेशंट्सचं काय होतं? पेशंट्स नाही, तुमच्या फॉलोअर्स. पेशंट मी बोलणार नाही, तुमच्या फॉलोअर्सचं काय होतं सर? फॉलोअर्स असतात ना, पण ज्या वेळेस जायचं आमच्या डेट फिक्स होतात ना, मी पेशंटला सांगत असतो की या 3 दिवसात मी नाहीये. मग आता औषधं काय असतील घ्यायचं ते घ्या, नाही तर माझा मुलगा असतो, दादा असतात. सो नाईस ऑफ यू. जीवनाचा आनंद आणि आनंदी जीवन मगाशीच सरांच्या एवढ्या सगळ्या वाक्यातनं आणि या पॉडकास्टमधनं कळालं की शांत राहिलं तिथे सुख नांदतं आणि सुखात खूप मोठी शांतता आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर अरुण महाजन सर. आज तुम्ही चिटचॅट विथ दिग्विजय जोशी पॉवर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप ह्या कार्यक्रमाला प्रेझेंटर कोण आहे तर ती माझी बायको आहे समा जोशी. प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड ह्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्ही आलात, कार्यक्रमात आलात, इतक्या सुंदर पद्धतीने गप्पा मारल्यात त्याबद्दल अरुण महाजन सर आपलं खूप खूप आभार आणि खूप खूप प्रेम. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आणि खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. लवकरच भेटू आणि खूप काही जाणून घेऊ.